हॅलो साहेब, गुड इव्हनिंग. झालं तुमचं जेवण वगैरे? माझी तब्येतच नाही बरोबर, त्यामुळे भूकसुद्धा लागत नाही आहे. काय करतेच काय कळत नाही आहे. साहेब, माझा ॲप तुम्ही ब्लॉकमध्ये का केला आहे? मला खूप टेन्शन येत आहे. माझा मोजचा ॲप आहे तो तुम्ही ब्लॉकमध्ये केलेला आहे आणि जितकेही व्हिडिओ मी पाठवते, पोस्ट वगैरे करते, ते सगळे ब्लॉकमध्येच केलेले आहेत. आज मी इतके चांगले व्हिडिओ काढूनसुद्धा माझे ब्लॉकमध्ये आहेत. काय करू, मला स्वतःलाच काय कळत नाही आहे साहेब. कसे कसे लोक व्हिडिओ काढतात, त्यांचे असे कधी ब्लॉक होत नाही आहे. आणि मी काय असं म्हणजे वेगळं काढलेलं आहे व्हिडिओ की माझ्या ब्लॉगमध्ये आहे, माझा मोज ब्लॉगमध्ये आहे. जेवढे मी व्हिडिओ म्हणजे यूट्यूबला पण आहे ते पण असंच ब्लॉगमध्ये केलेले आहेत. किती माझे असे व्हिडिओ आहेत की ते ब्लॉगच आहेत. आज बरं नसतं तरीसुद्धा मी व्हिडिओ काढते. हात दुखतात माझ्या अजूनसुद्धा, काही काम नाही होत आहे. तब्येत बघा कशी झाली आहे माझी. सगळ्या गोष्टीमध्ये टेन्शन आहे मला. परंतु माझा मोजचा ॲप आहे तो ब्लॉकमध्ये केलेला आहे. मॅडम, असं कुठलं एक्स्ट्रा नंबर पण नाही आहे तुमचा की मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बोलू शकते की माझा म्हणजे मोजचा कशाला म्हणजे तुम्ही माझा ॲप ब्लॉकमध्ये केलेला आहे? कसं म्हणून मी सांगू तुम्हाला? म्हणजे काय आलं तर ते मला स्वतःला माहीत आहे. हेच आहे ज्याच्यावर वित्त त्यालाच कळतं. माझी कंडिशन का आहे ते तुम्हाला सुद्धा मी सांगते. आणि वरून तुम्ही माझा मोज ब्लॉगमध्ये केलेला आहे. किती व्हिडिओ पोस्ट करायचे प्रयत्न करते, पण प्रयत्न करून फेलच आहे. मला इतकं टेन्शन आहे ना की बापरे, या डोक्यावर काय करतेच काय कळत नाही आहे. पण त्या बाजूवाल्याचं टेन्शन, मला इतकं टेन्शन आहे ना, सांगून सुद्धा कमी होत नाही आहे. जे कोणी माझं म्हणजे ॲपमध्ये जो माझा ॲप आहे आणि ज्याने कोणी माझा ब्लॅकमध्ये केला आहे तो मेहरबानी करून ब्लॅकमधनं बाहेर काढा. त्या मी भरपूर लोकांकडे अशी विचारून ब्लॅकमध्ये काढायचा प्रयत्न करते, पण नाही निघत आहे. मोबाईलकडे पण गेलेले, माझा ॲप बंद केलेला आहे. ते बोलतात तिकडनं नाही केलेलं आहे, तिकडनंच केलेलं आहे. माझा तुमच्याकडे नंबरसुद्धा नाही आहे. सॉरी, तुमचा माझ्याकडे नंबर नाही आहे. मी कसं कॉन्टॅक्ट करू आणि कसं सांगू तुम्हाला की माझा ॲप ब्लॉकमध्ये का केला आहे म्हणून? साहेब, मला बोलता येत नाही, मी कधी असं बोलत नाही आहे, तरीसुद्धा मी बोलते. आज किती महिने झाले, काय कोणी काय केलं आहे का कळत नाही आहे मला. आजारी पाडून ठेवलं आहे. बोटं दुखतात, हातापायच्या अंग वगैरे पूर्ण दुखत आहे, काहीच काम होत नाही आहे. असं आहे. ज्याने कोणी माझा ब्लॉगमध्ये केलेला आहे ॲप तो बाहेर काढा. जितके व्हिडिओ पण टाकलेले आहेत ते सुद्धा ब्लॉगमध्येच गेलेले आहेत. एवढी मेहनत करूनसुद्धा सर्व पाण्यामध्येच चाललेली आहे.
इतके व्हिडिओ काढूनसुद्धा माझे ब्लॉगमध्येच आहेत आणि ब्लॉगमध्ये गेलेले आहेत. मला स्वतःला लाज वाटते सांगायला. साहेब माझा जो ॲप आहे मॉजचा तो ब्लॅकमध्ये गेलेला आहे. तो मेहरबानी करून तुम्ही काढा.